भेंडीची भाजी आवडत नाही असं कसं शक्य आहे? भेंडीची भाजी तर कशी पण करा, छानच लागते आणि पोटभर जेवण जाते हे तर नक्कीच आहे. चला तर आज तुमच्यासोबत छान अशी भेंडीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. सर्वात आधी स्वच्छ भेंडी धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे, बारीक चरचरचर चिरून घेतलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण चिरून घेतलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेले आहे. तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरचीचे तुकडे आणि लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. ते परतून झाल्यानंतर त्या टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा हळद आणि थोडंसं हिंग. हिंगाने आहे ना भाजी छान लागते, तर तुम्ही नक्की टाकत जा हिंग. त्यानंतर टाकलेले आहे त्यात बारीक चिरलेली भेंडी. भेंडी चिरताना जास्त बारीकही चिरायची नाही आणि जास्त मोठी पण चिरायची नाही. मीडियम आकाराची भेंडी आपल्याला चिरायची, म्हणजे कसं दिसायला पण छान आणि खायला पण छान लागते. आणि भेंडी जर तुमची चिकट झाली तर त्यात फक्त अर्ध लिंबू पिळायचं आहे. तसं तर शक्यतो भेंडी चिकट होत नाही. तुम्ही आहे ना काय करायचं, बारीक गॅसवर भेंडी ठेवायची आणि झाकण ठेवायचं. 1-2च मिनटं झाकण ठेवायचं आणि झाकण लगेच काढायचं. आणि त्याचं जे पाणी आहे ना आपल्याला थोडंसं आहे ना मिडियम गॅसवर आपल्याला बराच वेळ भेंडी चांगली परतून घ्यायची. ते पाणी आपोआप ते चिकटपणा त्याचा आपोआप निघून जातो. आणि जरी नाही गेला पावसाळ्यात काही वेळेस काय होतं, भेंडी आहे ना अशी ओलसर चिकट असते. मग त्यावेळेस काय करायचं, अर्ध लिंबू पिळायचं. तशी तर काही गरज लागत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी ट्राय केली तर अजिबात चिकट होणार नाही. त्यानंतर मी मीठ टाकून भेंडीवरती झाकण ठेवलेले आहे. 1-2 मिनिटांनी लगेच झाकण काढून मिडियम गॅसवर चांगली परतून घेतलेली आहे. अशा प्रकारे साधी सिंपल चविष्ट भेंडी आपली तयार आहे. ही भेंडी तुम्ही गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली ना तर नादच खोळा. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात आपल्या उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.